Hello everyone, welcome to Sam's Learning Point. Sam's Learning Point या चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पार्ट ऑफ स्पीच मधील तिसरा भाग ॲडजेक्टिव्ह विशेषण समजून घेणार आहोत. डिअर स्टुडंट, द ॲडजेक्टिव्ह विशेषण याची व्याख्या सर्वप्रथम आपण समजून घेऊ. त्यानंतर त्याच्यावरील एक्झाम्पल सुद्धा आपण इथे समजून घेऊया. विशेषण हे वाक्यामध्ये खूप महत्त्वाचं कार्य करतं. याची व्याख्या अशा पद्धतीने येईल. वर्ड विच गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन्स और प्रोनाउन्स आर कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. मराठीमध्ये नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. ईशान इज अ ब्रेव बॉय. सेकंड एक्झाम्पल, इंग्लिश हॅज वास्ट लँग्वेजेस. तिसरं एक्झाम्पल बघूया. शाहरुख खान इज किंग ऑफ बॉलिवूड. चौथा एक्झाम्पल, डॉक्टर APJ अब्दुल कलाम was a great scientist in India. Dear student, वरील उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल, जे बोल्ड केलेले शब्द आहेत हे विशेषण आहेत. ब्रेव, वास्ट, किंग आणि ग्रेट हे सर्व शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून हे विशेषणचे उदाहरण होत. नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. विशेषण अनेक प्रकारचे आहेत, जसे की फेथफुल, केअरफुल, वंडरफुल, ट्रूथफुल, अट्रॅक्टिव्ह, केअरलेसेस, हेल्पलेस, एनर्जेटिक, ब्रिलियंट, हँडसम, ब्युटिफुल, फॅब्युलस, क्लासिक, मॉडर्न, डेंजरस, नॅशनल, क्लाउडी, सायलेंट, व्हायलेंट, ॲब्सेंट, प्रेझेंट, हिस्टॉरिकल, एज्ड, इंटरेस्टेड, रिस्पेक्टेबल, मेमोरेबल, ब्रायडल, सिल्की, लकी, चाइल्डिश, इटॅलियन इत्यादी. ॲडजेक्टिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असे बरेच असतात. यातील काही उदाहरणावरून तुम्हाला ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण समजले असतील. आता आपण विशेषणाचे प्रकार बघूया. विशेषणाचे पुढील प्रकार पडतात. एक, ॲडजेक्टिव्हज ऑफ क्वालिटी म्हणजे गुणवाचक विशेषणे. नामाच्या रंग, रूप, गुणाविषयी माहिती देणाऱ्या शब्दांना गुणवाचक विशेषण म्हणतात. इट शोज व्हॉट काइंड ऑफ अ थिंग इज. वाक्यामधील नाम असेल किंवा सर्वनाम असेल, नाउन आणि प्रोनाउन यामधील रंग, रूप किंवा गुण असतील त्याच्याविषयी अधिक माहिती सांगितलं जाईल, त्यास आपण गुण विशेषण असं संबोधतो. याचे उदाहरण इथे आपण समजून घेऊया. एक्झाम्पल, इट शो व्हॉट काइंड ऑफ अ थिंग इज. काइंड, टॉल, डार्क, ओल्ड, यंग, हँडसम, बोल्ड, laughing, lucky, elder, lazy, greedy, brilliant, poor, rich, little, famous, great, single, master, huge, familiar, ugly, dull, silly, weak, strong, blind, sharp आणि honest. इथे बघा, नाम किंवा सर्वनाम याचे रंग, रूप आणि गुणविशेष याची माहिती देणाऱ्या हे जे शब्द आहेत, ह्या शब्दांनाच आपण गुणवाचक विशेषण म्हणतो, म्हणजे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीज. अशा पद्धतीनं अजून काही उदाहरणं एक्झाम्पल तुम्हाला सुचतील, असे बरेच उदाहरणे आहेत. सेकंड आहे ॲडजेक्टिव्हज ऑफ क्वांटिटी, परिणामवाचक विशेषणे. इट शोज हाऊ मच ऑफ अ थिंग देर इज ऑर दे शो क्वांटिटी ऑफ अ थिंग्स. म्हणजे नामाविषयी कमी, जास्त, पुरेसे याप्रमाणे माहिती देणाऱ्या विशेषणांना परिणामवाचक विशेषणे म्हणतात. उदाहरणार्थ सम, लिटल, मच, मोर, मेनी, फ्यू,
all, whole, a lot, sufficient, few इत्यादी. डिअर स्टुडंट, ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटीमध्ये सम आणि एनी विषयी थोडक्यात काही गोष्टी समजून घेऊया. लक्षात ठेवा, सम म्हणजे काही थोडे विशेष माहिती असलेलं. सम हे विशेषण नेहमी अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्यात वापरतात. जसं आय हॅव सम इंटरेस्टिंग बुक्स, देअर इज सम शुगर इन द सॅक, इन दिस बकेट सम फ्रूट आर व्हेरी स्वीट. हेही लक्षात ठेवा, एनी हे विशेषण फक्त नकारार्थी आणि प्रश्नार्थक म्हणजे निगेटिव्ह अँड इंट्रॅगेटिव्ह वाक्यामध्येच वापरले जातात. जसे एक्झाम्पल इथे समजून घेऊया. हॅव यू एनी मनी? सेकंड एक्झाम्पल, द पुअर मॅन हॅजंट एनी मनी. इथे आपण निगेटिव्ह आणि इंट्रॅगेटिव्हचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत एनी करिता. आता ॲडजेक्टिव्हजमध्ये ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर हा तिसरा प्रकार आपण समजून घेऊया. तर याची व्याख्या अशी आहे, इट शोज हाऊ मेनी थिंग्स ऑर इन व्हॉट ऑर्डर. म्हणजे नामाची माहिती जेव्हा संख्येमध्ये किंवा क्रमामध्ये सांगितली जाते तेव्हा त्याला संख्या विशेषण असे म्हणतात. हे बघा, संख्या विशेषणाचेही दोन प्रकार पडतात, म्हणजे उपप्रकारही आपण इथे म्हणू शकतो. पहिला आहे ए, डेफिनेट ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर म्हणजे निश्चित संख्या विशेषण, ज्याला आपण अंकवाचन असं सुद्धा संबोधतो. 1, 2, 9, 40, 100 इत्यादी. यांनाच इंग्लिशमध्ये कार्डिनियल्स ॲडजेक्टिव्ज असे संबोधले जाते. येथे लक्ष द्या, ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर संख्या विशेषण मधील आपण प्रकार बघतोय. डिफाईन्ड ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर निश्चित संख्या विशेषण, त्यामधील पहिलं उदाहरण आपण समजून घेतलं. 1, 2 हे ज्या संख्या येतात त्या संख्यांना कार्डिनियल्स ॲडजेक्टिव्ज म्हणजे अंकवाचक विशेषण संबोधतात. आता ह्यामधील आपण नेक्स्ट उदाहरण समजून घेणार आहोत. एक्झाम्पल सेकंड, फर्स्ट, सेकंड, 9th, 100 इत्यादी हे सर्व कर्मवाचक विशेषण आहेत, ऑर्डिनल्स ॲडजेक्टिव्ज आहेत. विशेषणाचा पुढील प्रकार डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणजे दर्शक विशेषणे. हे आपण इथे समजून घेऊया, त्याची व्याख्या आणि त्याची उदाहरणे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये. These adjectives point out the person or things concerned. विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करण्याकरता या विशेषणाचा उपयोग केला जातो. एक्झाम्पल, दिस पेन, दॅट बुक, दोज डे, दिस बनाना, सच मिस्टेक्स इत्यादी. पाचवा प्रकार आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणजे स्वामित्वदर्शक विशेषणे. याचे उदाहरण आपण समजून घेऊया. These are my, your, his, her, its, our, your, their, my, your, his, her, its, our, your, their, he. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणजे स्वामित्व दर्शक विशेषणे आहेत. हेच आपण उदाहरणामध्ये समजून घेऊया. जसं एक्झाम्पल, माय होम इज बिहाइंड द स्कूल, हर ब्रदर लव्ज हर, युअर गार्डन इज व्हेरी ब्युटिफुल, आवर स्कूल्स मॅच इज कमिंग सून. अंडरलाईन केलेले शब्द हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज दाखवतात, स्वामित्वदर्शक विशेषणे. आता आपण शेवटचा प्रकार इंट्रॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज प्रश्नार्थक विशेषणे समजून घेऊया. याची व्याख्या अशी होईल, ॲडजेक्टिव्ज विच आर
used with nouns to ask questions are called interrogative adjectives. म्हणजे नामापूर्वी प्रश्न विचारण्यासाठी आलेल्या विशेषणांना प्रश्नार्थक विशेषण असे संबोधतात. याचे उदाहरणं बघा. which, what, whose म्हणजे WH न सुरू होणारे शब्द. एक्झाम्पल बघा. which pen is your, what was Muskan doing, whose words did you like इत्यादी. आज आपण ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणे खूप सोप्या भाषेत समजून घेतलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. पुढील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण द वर्ब हे शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असं बोललं जातं नो ब्लड नो लाईफ. त्याचप्रमाणे नो वर्ब नो सेंटेन्स. क्रियापदाशिवाय वाक्य तयार होऊ शकतच नाही आहे. म्हणून पुढील व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. क्रियापद तो आपण शिकणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तुमची प्रगती हेच आमचं यश आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. टेक केअर.